महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये कांदा लागवडीच्या क्षेत्रापेक्षा तब्बल 339% जास्त विमा उतरवल्याचं कृषी आयुक्तालयानं एका पत्राद्वारे म्हटलंय। त्यामुळे त्यांनी 8ही जिल्ह्याच्या कृषी संचालकांना कडक तपासणी करून उचित कारवाई करण्याचे आदेश दिलेत। कांद्याच्या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 46,000 ते 81,000 असल्यानं मोठ्या प्रमाणावर लागवडीपेक्षा विमा जास्त उतरवल्याचं समोर आलंय। तपासणी दरम्यान 8 जिल्ह्यांचं लागवड क्षेत्र हे 75,312 हेक्टर असताना विमा काढलेलं क्षेत्र हे 2,63,136 हेक्टर एवढं आहे। दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती कांदा लागवड क्षेत्र आहे आणि लागवडीपेक्षा किती जास्त विमा उतरवण्यात आलाय आपण पाहूया। नाशिकमध्ये कांदा लागवड क्षेत्र आहे 164 हेक्टर, विमा संरक्षित क्षेत्र आहे 46,546 हेक्टर, म्हणजे लागवडीपेक्षा 28,382% जास्त क्षेत्र दाखवलं गेलंय। धुळे जिल्ह्यामध्ये कांदा लागवड क्षेत्र आहे 530 हेक्टर, पण विमा संरक्षित क्षेत्र आहे 8,631 हेक्टर, म्हणजे लागवडीपेक्षा 11,628% क्षेत्र जास्त दाखवलं गेलंय। अहमदनगरमध्ये कांदा लागवड क्षेत्र आहे 23,484 हेक्टर, तर विमा संरक्षित क्षेत्र आहे 36,243 हेक्टर, म्हणजे मुख्य लागवडीपेक्षा 154% क्षेत्र जास्त दाखवण्यात आले, त्याचा विमा उतरवला गेलाय। दरम्यान विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या पैशावर डल्ला मारलाय, त्यामुळे पीक विमा कंपनीबाबत सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। विमा कंपन्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीतून विम्याच्या हप्त्यापोटी किती पैसे दिले आणि भरपाईपोटी शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याची एक श्वेतपत्रिका काढा। हजारो कोटी रुपयाचा नफा या काळामध्ये विमा कंपन्यांनी कमावलेला आहे, तो अशाच भानगडी करून खोटं रेकॉर्ड करून सातत्यानं आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्न करतोय। उपयोग काहीच होत नाही, कारण विमा कंपन्यांनी टाकलेला हा सरकारच्या तिजोरीचा दरोडा हा केवळ कंपन्यांचा नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे प्रशासनिक अधिकारी आणि राजकीय नेते सुद्धा आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, शेतकरी आणि विमा कंपन्या यांचा वाद तर आपल्याला माहितीच आहे, पण आता राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या पैशांवरती डल्ला मारला जातोय असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। विमा कंपन्यांचा हा सगळा गोरखधंदा नेमका कसा सुरू आहे? प्रज्ञा, खरं तर कांदा हे असं पीक आहे की ज्याला म्हणजे अधिकचा विमा या ठिकाणी मिळतो आणि त्यामुळे असं झाल्याचं कृषी आयुक्तालयाच्या पत्रात म्हटलं गेलंय। मात्र राजू शेट्टी यांनी उलटं म्हटलं गेलंय की त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो घोटाळा केलाय आणि हे जे क्षेत्र वाढवलंय हे विमा कंपन्यांना वाढवलंय, आणि त्याचं कारण देताना त्यांनी असं म्हटलंय की आता जरी आपण शेतकऱ्यांनी ₹1 विमा भरत असलो तरी विम्याची जी उर्वरित रक्कम आहे ते सरकार भरतं, आणि त्यामुळे जसं क्षेत्र वाढतं तसं सरकार कंपन्यांना जास्त पैसा देतं, आणि त्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे आयुक्तालय म्हणतं की याची सखोल चौकशी करा, गाव पातळीवरती जा, कोणत्या शेतकऱ्यांची नावं आहेत ते शोधा, त्याचं क्षेत्र या ठिकाणी जाऊन तपासा, आणि त्यांनी जर त्या ठिकाणी क्षेत्र अधिकचं लावलेलं असेल तर त्याच्यावरती कारवाई करा। त्यामुळे कोण करतंय? काही शेतकरी अशा पद्धतीचा विमा उतरवून अधिकचा फायदा घेण्यासाठीचा प्रयत्न करतात की कंपन्या बोगस क्षेत्र दाखवून सरकारकडून अनुदान लाटण्याचा प्रयत्न करतात? कारण राजू शेट्टी असं म्हणतात की जर अदा केलेली रक्कम आहे एखाद्या कंपनीने ती सरकारकडून घेतलेल्या रकमेपेक्षा कितीतरी कमी प्रमाणात असते, आणि त्यामुळे अधिकची रक्कम मिळावी म्हणून अशा पद्धतीच्या विमा कंपन्याच बोगस क्षेत्र दाखवतात। मात्र कृषी आयुक्तालयाने हे सगळं पत्र लिहिलंय। 8 जिल्हे आहेत, त्याची चौकशी या ठिकाणी करण्यात येणार आहे, आणि खरं तर हा गौडबंगाल नेमका काय आहे हा सामान्य माणसासमोर आणला पाहिजे, कारण की अशा जर कंपन्याच या ठिकाणी बोगस क्षेत्र लावत असतील तर नाहक शेतकऱ्यांची त्यामध्ये या ठिकाणी बदनामी होते, आणि जर काही शेतकरी अशा पद्धतीने अधिकचे क्षेत्र दाखवत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। आता सरकार यामध्ये नेमके काय पाऊल उचलतंय? त्यामुळे या सगळ्या यंत्रणेमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये लूपहोल्स नेमके कुठे आहेत आणि त्याचा फायदा नेमका कोण कसा
मिळवतंय, लाटतंय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल. कृष्णा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.